आज तसं तिचं आहे. पण आम्ही लोक पुन्हा एक 15 दिवसांनी 15 दिवसांनी प्रमुख लोकांना बोलून त्याचा काहीतरी मार्ग काढू. मार्ग निघेल याची मला खात्री आहे. आजची जी मीटिंग आहे ती एक जनरल रिव्ह्यू घ्यायची मीटिंग आहे, आढावा घ्यायची. त्या मीटिंगमधून एकदम स्वतःची भूमिका कोणी घेऊ नये असं सूत्र मानलं जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीनं सुप्रिया सुळे त्या मीटिंगला गेलेले. संध्याकाळपर्यंत त्याचा आउटकम काय हे कळेल. त्यानंतर आम्ही दिल्लीमध्ये बसून त्याचा मार्ग काढून ते काम पुढे घेऊ. असा जवळपास पुढचे 3 वर्ष निवडणुका नाही आहेत. त्यावेळेला वेळ हातात आहे त्या सगळ्यांना विचार. कर्जमाफी झाली, परंतु एवढे निकष लावलेले आहेत की शेतकऱ्यांपर्यंत ती कर्जमाफी पोहोचणार नाही असे शेतकऱ्यांचं म्हणणं. त्याचं सत्य आहे. पण त्याच्या अशी घातलेल्या आहेत त्या अशी थोड्या असे दिसत आहेत. पण गव्हर्नमेंट एखादा निकाल घेतला त्याचं सूत्र हे लोकांना मान्य नसतं. पण असेच गव्हर्नमेंटची तयारी हा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यावेळेस तसा निर्णय त्यांनी घेतला तो अधिक उपयोगी नसेल तर लोकशाहीमध्ये गव्हर्नमेंटशी दुसरा साधून त्याच्यात दुरुस्ती कशी करता येईल यासाठी प्रयत्न करणं याची आवश्यकता असते. आणि मी माझ्या खुर्चून एवढंच सांगेन की माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे कंत्राटी लोक असतील त्यांच्याशी बोलून कर्जमाफीमध्ये जो निर्णय घेत आहे त्याच्या ज्या संसद आहेत त्या कशा दूर करता येतील आणि शेतकऱ्यांना मदत करता कशी असते. त्याच्यात काही संसद आहे म्हणून लगेच ऐकून द्या मंजूर नाही ही स्वतःची भूमिका आज घ्यायची नाही. बघूया वादळी वाऱ्यामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपण बघितलं तर बारामती असेल की इतर केळी आणि बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, परंतु हे नुकसान भरून नाही येणार आहे. असं नाही. माझ्याकडे असाच रिपोर्ट झालाय. नुकसान झालंय कासेचोरी वगैरेच्या भागात म्हणजे तशा काही भागात विशेषतः केळी आणि ऊस याच्याच नुकसान झालेलं आहे. पण बघूया आता तज्ञांची एक टीम आली इथं फासुरीची वसंतदादा इन्स्टिट्यूटची त्याचा रिपोर्ट आला आहे ना. त्याचा रिपोर्ट आलेला आहे. त्यांनी पाहणी केली आणि काय करायची गरज आहे त्याचं देखील आज नियोजन आमच्याकडे आलेलं आहे. आणि याच्यामध्ये 5 शास्त्रज्ञ त्यांचे येऊन गेलेले. बघूया असा निसर्ग एका तुमच्या माझ्या हातात. तुम्हाला आता राजकीय देशाची आर्थिक राजकीय सामाजिक परिस्थिती कशी दिसते? एकदम देशाच्या आर्थिक इतक्या चोखात जाऊ नका. जाऊ आपण योग्य वेळी. रोहित पवारांनी 12 तारखेपासून पंढरपूरला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला की मागच्या कर्जमाफी योजनेमध्ये जे सहभागी होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी फक्त 50 वर्ष दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. या अटीवरती त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे. माझ्या वाचनात माझी हेच नाही पंचायत संध्याकाळ. साहेब राज्यसभेवर छगन भुजबळ यांना डावलण्यात आलेलं आहे, जैन यांना घेतले, त्यामुळं पक्षामध्ये कुठंतरी डावललं घेतले नाही मला माहिती. हा निर्णय काल काहीतरी त्यांनी
20 आहे. काल 20 करून दिलं आणि कोणाशी चर्चा झाली एवढे गेलं पाहिजे. काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना देखील 10 ते 15 आत्महत्या होते. हा आरोप गोष्टी बरोबर आहे. त्याचे काही भागात अर्थाचे होत आहेत ही वस्तुस्थिती चालण्याचं असं नाही. विशेषतः यवतमाळ या ट्रॅकमध्ये तर त्याच्यात आणखीन काही सुधारणा करायची असतील त्याचा आमचा अंदाज 2 आहे. एक सामंजस्याने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं आणि 2 ते होत नसेल तर लोकशाहीच्या चौकटीत बसून संघर्ष असा त्याचा फायदा भाग आहे. त्याच्यात माझं लक्ष. साहेब एकीकडे पाऊस पडतोय, पाऊस कमी सांगितलाय, दुसरीकडे हा. वादळी वारे येत आहेत. कशा पद्धतीने यातून मार्ग काढायला पाहिजे असं सरकारने तुम्हाला वाटतं? तर वादळी वारे पाऊस त्याच्याचा आपण काय मार्ग काढला हिंदी में सर पूरी हिंदी में इंडिया गठबंधन की हाँ, सही। असं निघाल. नमस्कार.